नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपलं स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेल्या महिला पुरुष अग्निवीर यांचा दीक्षांत समारंभ शनिवारी सांब्रा येथील हवाई दल प्रशिक्षण केंद्रामध्ये सकाळी पार पडला. प्रारंभी एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांड एअर मार्शल आर राधीश व उपस्थित मान्यवरांना सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी शिस्तबद्ध मार्चिंग करत मानवंदना दिली. यानंतर एअर मार्शल आर राधीश यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन दिले. यावेळी हवाई दल प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, अग्निवीरांचे पालक व इतर उपस्थित होते. बेळगाव अबकारी विभागाने आज पुन्हा एकदा मोठी कारवाई केली असून शनिवारी बेळगाव सावंतवाडी रस्त्यावरील बाची येथे वाहनांची तपासणी करतेवेळी मालवाहू रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये 5 लाखाची दारू आढळून आली आहे. एकूण 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नागेश नारायण पाटील वय वर्षे 34 आणि साहिल लक्ष्मण पाटील वय वर्षे 19 दोघेही राहणार बहादूरवाडी यांना अटक करण्यात आली आहे. सांब्रा गावाला स्वतंत्र बस सोडण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी विद्यार्थी वर्ग रस्त्यावर उतरला व रस्ता रोको आंदोलन छेडत शासनाचे लक्ष वेधून घेतले. सांब्रा गावाला असणारी स्वतंत्र बस 6 महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे, तर इतर गावाहून येणाऱ्या बसेस ही इथे न थांबताच पुढे जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. सांब्रा येथून तररोज शिक्षणानिमित्त बेळगावला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, तर येथील नोकरदार वर्गही राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवरच अवलंबून असतो. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. उत्तराखंड येथील बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांच्या बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या L&T कंपनीच्या अभियंता दौदीप खड्रा आणि भालचंद्र खिल्लारे यांचा सत्कार आज महानगरपालिका आणि बेळगाव उत्तर आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने करण्यात आला. या दोन्ही अभियंत्यांच्या मदतीने रोबोटिक कॅमेऱ्याच्या माध्यमातून बोगद्यातील सतत व्हिज्युअल्स मिळवण्यात आले. यामुळे बोगद्यातील कामगारांची आतील अवस्था समजली, अडचणी समजल्या आणि अडकलेल्या कामगारांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. आलारवाड अंडरब्रिज खालील रस्त्याची धूळदाण झाली असून या रस्त्याची दुरुस्ती करावी. तसेच हलगा बेळगाव रस्ता बऱ्याच ठिकाणी खचला असून त्याचे डांबरीकरण करावे. येत्या 4 दिवसात रस्त्याची डागडुजी न केल्यास अधिवेशनादरम्यान बेळगाव हलगा रस्त्यावर रास्ता रोको करू असा इशारा हलगा बस्तवाड येथील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. मोटर ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल असतानाही RTO विभागाकडून ऑनलाईन लर्निंग लायसन्स दिले जात आहे. कोणत्याही पानपट्टीवर लर्निंग लायसन्स काढून दिले जात असल्याने मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल चालक अडचणीत सापडले असून याविरोधात शुक्रवार दिनांक 8 रोजी हलगा येथील सुवर्णसौधवर मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती फेडरेशन ऑफ कर्नाटक मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल ओनर्स असोसिएशन यांच्या वतीने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दिनांक 4 रोजी आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यासंदर्भात बेळगुंदी भागात शनिवारी जनजागृती करण्यात आली. या महामेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार पश्चिम भागातील सीमा बांधवांनी केला आहे. महाराष्ट्रात सामील होण्याची आपली तळमळ अजूनही कायम आहे. सीमा प्रश्नाला बळकटी मिळण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरूच ठेवण्याचा निर्धार या भागातील सीमा बांधवांनी केला आहे. बेळगाव पोस्ट विभागाच्या वतीने एक्सपोर्टर मीट उद्यमभाग येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला खासदार मंगल अंगडी, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष चन्नबसप्पा होंडदकट्टी, पोस्ट विभागाचे अधीक्षक विजय वडोनी उपस्थित होते. उद्यमबाग येथील निर्यातदार उद्योजकांना या बैठकीत निर्यात करण्यासंदर्भात पोस्ट विभागाच्या सेवांची माहिती देण्यात आली. भरधाव वाहनाने धडक दिल्याने SPM रोडवरील ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रान्सफॉर्मर खाली पडला असून त्यामधील ऑइलची गळती झाली. यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी परिसर मात्र अंधारात गेला. गुरुवारी रात्री ही घटना घडल्याची शक्यता हेस्कॉमने व्यक्त केली आहे. कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येऊन 6 महिने उलटले तरी शेतकऱ्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. कृषी कायदा मागे घेणे, उसाला FRP वाढवणे तसेच दुधाच्या दरात वाढ करणे यासह इतर मागण्यांसाठी सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौधसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. सकाळी 11 वाजता राणी चन्नम्मा चौकापासून सुवर्णसौधपर्यंत मोर्चा काढून त्यानंतर राज्य सरकारची कोंडी करण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य रयत संघ व ग्रीन ब्रिगेडचे राज्याध्यक्ष चंद्रशेखर कोडिहळ्ळी यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भगवद्गीतेने नैतिकता शिकवली आहे. ही नैतिकताच म्हणजे न्याय आहे. प्रत्येकाने नैतिकतेने वागल्यास कोणावरच अन्याय होणार नाही. त्यासाठी भगवद्गीता वाचणे महत्त्वाचे आहे. मात्र बरेच जण भगवद्गीता वाचणे हे वयाच्या 60 नंतर वाचले पाहिजे असे सांगत असतात. मात्र हे अत्यंत चुकीचे असून आम्हाला जेव्हापासून समजते तेव्हापासूनच भगवद्गीतेचे धडे वाचणे गरजेचे असल्याचे श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य श्री गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामी शिरसी यांनी सांगितले. भगवद्गीता अभियान बेळगाव जिल्हा समिती आणि वकील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कॅन्टोन्मेंट बोर्डचे प्रभारी सीईओ अजित रेड्डी यांची अवघ्या 4च दिवसात बदली करण्यात आली. त्यांच्या जागी राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बेळगावचे पत्रकार मेहबूब मकानदार यांना नागनूर रुद्राक्षी मठाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता डॉक्टर शिवबसव महास्वामी यांच्या 134व्या जयंती उत्सवामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी स्वयंरोजगाराला प्राधान्य द्या. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे व्यवसाय उभे करा असे आवाहन वेळोवेळी सरकार करत असते. पण असणारा रोजगार वाढवण्याकडे मात्र शासनाचे लक्ष दिसत नाही. कर्नाटक शासनाने वीज बिल आणि अतिरिक्त शुल्क यामध्ये भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे व्यावसायिक वीज कलेक्शनधारक हैराण झाले आहेत. यंत्रमागधारक यामध्ये अधिकतर भरडले जात असून हा व्यवसाय सध्या मोडीत निघू पाहत आहे. यासाठी याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. प्रामुख्याने वीज बिल दरात केलेली भरमसाठ वाढ रद्द करून ती पूर्ववत केली पाहिजे. त्याचप्रमाणे अतिरिक्त शुल्क देखील रद्द करायला हवे. तरच येणाऱ्या दिवसात हजारोंच्या हाताला रोजगार देणारा यंत्रमाग व्यवसाय टिकणार आहे. पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. यानंतर पाणी टंचाई आणि विजेचा लपंडाव यामुळे अनेक अडचणींचा डोंगर उभा होता. असे असतानाच खडकलाट परिसरात तंबाखू पिकांना कूपनलिका व विहिरीचे पाणी देऊन जगवण्याचा प्रयत्न करीत होते. यातून दर्जेदार तंबाखू पीक आले आहे. असे असतानाच गत 4 दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे तंबाखू पिकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच ज्वारी पीकही जमीनदोस्त झाले आहे. तर ऊस तोडणीला ब्रेक लागला आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.